तर आज आपण बघणार आहे युनिफॉर्म रिटार्डेशन। तर रिटार्डेशनचं मिनिंग आपण पहिलेच पाहिलं आहे। रिटार्डेशन म्हणजे काय होते, स्पीड काय होते, स्लो डाऊन होते। स्पीड काय होते, स्लो डाऊन म्हणजे हळूहळू काय होणार, तुमची वेलोसिटी हळूहळू कमी होणार। मग युनिफॉर्म म्हणजे काय, सारखी कमी झाली पाहिजे, ठीक आहे, सारखीच तुमची स्पीड काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे, म्हणजे सारख्या इंटरवलमध्ये सारखी स्पीड किंवा सारखी वेलोसिटी कमी होणे। मी प्रत्येक वेळेस स्पीड तर म्हणतो, पण आधी सांगितलं आहे की आपण जो मोशन शिकतो तो आहे लिनियर मोशन, आणि लिनियर मोशनमध्ये स्पीड आहे, त्याला डायरेक्शन आहे, म्हणून ती काय बनते, वेलोसिटी। आता युनिफॉर्म रिटार्डेशनमध्ये आपण जसं बघितलं की सारख्या स्लो डाऊन झालं पाहिजे। सारखं स्लो डाऊन म्हणजे सारख्या इंटरवलमध्ये सारखी स्पीड कमी होणे। तर उदाहरणार्थ समजा मी सुरुवात मोजणी केली 0 पासून, तर आधी त्याची वेलोसिटी होती समजा 60 मीटर पर सेकंड, मग 10 सेकंदानंतर ते झाली 50, ठीक आहे, 20 सेकंदानंतर झाली 40, 30 सेकंदानंतर 30, 20 सेकंदानंतर 30 नाही 40 सेकंदानंतर ती झाली 20, आणि 50 सेकंदानंतर काय झाली 10। आता बघा इथे जसं आपण आधी ठरवलं तसंच इंटरवल काय आहे, सारखं आहे, किती आहे, 10 सेकंदाचा इंटरवल। इथे पण 10 सेकंद आहे, इथे पण 10 सेकंद आहे, इथे पण 10 सेकंद आहे, इथे पण 10 सेकंद आहे। तर इंटरवल सेम आहे, आणि इंटरवल सेम आहे तर वेलोसिटी पण बघा काय सेम आहे ना, 10 पॉईंटने काय होत आहे, कमी कमी होत आहे। जर तुम्हाला ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर आपण लास्टमध्ये लेक्चरमध्ये बघितलं होतं की जर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल त्याची व्हॅल्यू काय असते, सेम असेल। युनिफॉर्म ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असते, सेम असते। इथं पण काय होणार, मग हे पण युनिफॉर्म आहे, इथे पण रिटार्डेशनची व्हॅल्यू काय राहणार आहे, सेम असणार आहे। तर आपण एक जरी कॅल्क्युलेट केलं तरी काय म्हणू शकतो आपण की करेक्ट आहे। तर ॲक्सेलरेशन काय असते, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम टेकन। आता याच्यापैकी कुठले तुम्ही 2 टाइम इंटरवल घ्या, समजा आपण हे 2 टाइम इंटरवल घेतले, कुठले, सपोज एक घेतला मी चला हा 50, एक घेतला हा 20, ठीक आहे। तर सुरुवात कुठून झाली, 50 पासून कुठपर्यंत पोहोचलो आपण, 20 वर, म्हणजे फायनल काय झाली 20, सुरुवातीची किती होती 50, डिवाइड बाय टाइम किती लागला, टाइम इंटरवल बघा 50 पासून 20 पर्यंतला किती वेळ लागला, 10 सेकंदापासून 40 सेकंदापर्यंत एवढा वेळ लागला आपल्याला। सो 10 सेकंदापासून 40 म्हणजे 40 मायनस 10 सेकंद एवढा आपलं काय झालं टाइम इंटरवल। तर वेलोसिटी काढून बघा, सॉरी ॲक्सेलरेशन काढून बघायचं, 20 मधून 50 गेले ते झाले -30, आणि हे पण झाले -30, सॉरी +30, दोघांचं डिव्हिजन करा, तुम्हाला काय भेटणार -1। ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती झाली, -1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे असते आपलं ॲक्सेलरेशनचं युनिट। जर तुम्हाला डाऊट असेल तर आणखी तुम्ही एखादा इंटरवल चेक करायचं, उदाहरणार्थ 60 ते 50, ठीक आहे, 60 ते 50 एक आणखी चेक करू बघा। फायनल आपली वेलोसिटी किती झाली 50, आधी किती होती 60, किती वेळ लागला चेंज व्हायला 10 सेकंद। दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे -10चा, -10 बाय 10 किती झाला -1 मीटर पर सेकंड स्क्वेअर। आता जर तुम्ही याचा ग्राफ प्लॉट केला तर ग्राफ प्लॉट करणं एकदम सोपं आहे। बघा टाईम आपला कसा वाढत चालला 10 सेकंदांनी, तर इथे 0 होता, इथे 10 सेकंद, इथे 20, 30, 40, 50 आणि समोर 60, आणि वेलोसिटी बघा, चल वेलोसिटी पण आपण 10च्या इंटरवलनं घेऊ, ठीक आहे, ही झाली 10, 20, 30, 40, 50, आणि इथे वरती कुठतरी काय असेल 60 असेल, ठीक आहे। थोडंसं याच्या बाहेर गेलं, त्याला थोडं जागा करतो अवेलेबल, ठीक आहे। हा 60चा ग्राफ इथे आपल्याकडे आलेला आहे, ओके, इथपर्यंत आपली 60 झाली। आता व्हॅल्यूज पुट करा बघा, 0 सेकंडसाठी किती होता 60 होता, तर 0 सेकंडसाठी 60। आता परत कोणी म्हणणार की 0 वर 60 कसं काय सर, 0 वर 60ने आपण जिथून टाइम मोजणं सुरू केलं त्यावेळेस त्याची वेलोसिटी किती होती 60 होती, नंतर 10 सेकंदानंतर 50 झाली, ठीक आहे, सॉरी 60 इथे येणार, नंतर 20 सेकंदासाठी 40 झाली, 30 सेकंदासाठी 30, 40 सेकंदासाठी 20, 50 सेकंदासाठी 10, अशा प्रकारे आपली वेलोसिटी काय झाली हळूहळू कमी झाली। आता जर तुम्ही याला जॉईन करणार तर तुम्हाला काय मिळेल, एक स्ट्रेट लाईन, आपण आधी पण बघितलं आहे
युनिफॉर्म ॲक्सलरेशन किंवा युनिफॉर्म रिटार्डेशनमध्ये वेलॉसिटी काय असते, कंटिन्युअसली सारखी डिक्रीज होते. तर तिथे काय राहणार आहे, सरळ स्ट्रेट लाईन इन्क्लाइंड असलेली, सरळ स्ट्रेट लाईन इन्क्लाइंड असलेली. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे काय बघितला, युनिफॉर्म रिटार्डेशन. याच्या आधी बघितलं युनिफॉर्म ॲक्सलरेशन. जेव्हा कधी युनिफॉर्मची गोष्ट असते, युनिफॉर्म म्हणजे काय होते, सारखं होते. सो युनिफॉर्म मीन्स, बघा एक थोडंसं हलका रिव्हिजन सारखं पण बघू. युनिफॉर्म म्हणजे काय झालं, सारखं. तर एक सिंपल आपण रिलेशन असं बघूया की युनिफॉर्म म्हणजे काय होते, सारखं. आता सारखं म्हटलं तर सारखं काय, सारखं म्हणजे 3 गोष्टी आहेत. आता युनिफॉर्म पोझिशन राहू शकत नाही, कारण की जर पोझिशनच सारखे तर पोझिशन बदललीच नाही. पोझिशन बदलली नाही म्हणजे मोशन झालं नाही. मोशन झालं नाही तर लॉ ऑफ मोशन शिकून काय करायचं, काहीच नाही करू शकत. कशाला शिकायचं विनाकारण. मग पोझिशन नाही येणार. युनिफॉर्म काय येणार, वेलॉसिटी येणार. जर युनिफॉर्म वेलॉसिटी आहे तर वेलॉसिटी काय आहे, सारखी आहे. सारखी जर वेलॉसिटी काढायची असेल तर आपल्याकडे 2 ग्राफ आहे. एक आहे डिस्टन्स टाइम ग्राफ. तर डिस्टन्समध्ये काय, वेलॉसिटी सारखी आहे, डिस्टन्स नाही. डिस्टन्स काय होते, सारख्या अंतरावर सारखं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आपण. तर हा असा ग्राफ येणार. तेच जर वेलॉसिटीचा ग्राफ काढायचा असेल तर कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी आणि टाईम. तर वेलॉसिटी काय म्हटलं आपण, युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे काय, सारखी आहे. सारखी आहे म्हणजे वेलॉसिटीमध्ये काहीही बदल होत नाही. हा झाला आपला वेलॉसिटी टाईमचा ग्राफ. कशासाठी, युनिफॉर्म वेलॉसिटीसाठी किंवा युनिफॉर्म मोशनसाठी. याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. नंतर इथे युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ठीक आहे, स्पेलिंगचं वर खाली होतच राहते. युनिफॉर्म ॲक्सलरेशन यात काय काढतो आपण, वेलॉसिटी टाईम ग्राफ काढतो. एक वेलॉसिटी आहे आणि टाईम आहे, आणि दुसरा असते आपला ॲक्सलरेशन आणि टाईम ग्राफ. जसं म्हटलं की युनिफॉर्म ॲक्सलरेशन आहे, युनिफॉर्म म्हणजे काय झालं, सारखं. तर ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय असली पाहिजे, सारखी, काहीही बदल नाही. जेवढं आहे तेवढंच ॲक्सलरेशन. ठीक आहे. आणि दुसरं काय बघितलं आपण, वेलॉसिटी टाईम ग्राफ. परत यामध्ये ॲक्सलरेशन सारखं आहे, वेलॉसिटीविषयी आपण बोललेलो नाही. तर वेलॉसिटी काय होणार आहे, सारखी चेंज होईल. सारखी चेंज होईल म्हणजे कशी, एक तर सारखी वाढेल किंवा सारखी कमी होईल. जर सारखी वाढली तर या प्रकारे वाढते ती, इन्क्रीजिंग. याला आपण काय म्हणतो, ॲक्सलरेशन मोशन म्हणतो, ॲक्सलरेटेड मोशन. जर सारखी कमी झाली तर आपण त्याला काय म्हणतो, डिसेलरेशन. वेलॉसिटी टाईम ग्राफ. सारखी कमी कशी होणार आहे, असं उतरता क्रम, त्याला आपण म्हणतो डिसेलरेशन. ठीक आहे. तर बेसिकली आपल्याकडे अशा आपल्याकडे 2 युनिफॉर्मच्या कंडिशन्स आहे. आणि तिसरी जी कंडिशन आहे ती आहे नॉन युनिफॉर्मची. नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म नाही म्हणजे सारखं काहीही नाही, काहीही सारखं नाही. ना वेलॉसिटी सारखी आहे ना ॲक्सलरेशन सारखं आहे. पण एक गोष्ट मात्र नेहमी सारखी असेल. सारखी काय असणार आहे, सेम टाईम इंटरवल. जर टाईम इंटरवल सारखा नाही राहिला तर मोजण्यात काही अर्थ नाही. म्हणजे तुम्ही 10 दिवसात जर समजा 100 रुपये कमावत असाल आणि एका वर्षात पण 100 रुपये कमावत असाल, दोन्ही सारखे झाले का, बिलकुल सारखे झाले नाही. काऊन, कारण की टाईम इंटरवलच वेगळा वेगळा आहे. एका ठिकाणी तुम्ही 100 रुपये कमवायसाठी 10 दिवस लावले, एका ठिकाणी 100 रुपये कमवायसाठी तुम्हाला 1 वर्ष लागला. तर टाईम इंटरवल सेम नाही आहे, तर युनिफॉर्म नाही आहे काही. युनिफॉर्मसाठी आपल्याकडे ज्या कंडिशन्स आहेत त्या आपण इथे लिस्ट आउट केलेल्या आहे. हा त्याचा पिक्टोरियल ग्राफ आहे. ॲक्च्युअल ग्राफ तर आपण ॲक्च्युअल पॉईंट नाही घेतो, पण जर कोणी विचारलं तर रँडमली आपण हा ग्राफ ड्रॉ करू शकतो. युनिफॉर्म म्हणजे सारखं. जर वेलॉसिटी सारखी असेल तर वेलॉसिटीमध्ये सारखी लाईन काढायच्या. युनिफॉर्म ॲक्सलेरेशन असेल तर ॲक्सलेरेशनमध्ये सारखं लाईन करायचं. एक लाईन मागे यायची, कारण की बघा मी सांगितलं होतं आधी, तुम्हाला आठवत असेल तर, की आपल्याकडे बेसिकली असं रिलेशन आहे. बघा मी ते काढून दाखवतो. आपल्याकडे आहे डिस्टन्स. डिस्टन्सला जेव्हा आपण टाईमने डिवाइड करतो आपल्याला मिळते वेलॉसिटी. वेलॉसिटीला जेव्हा आपण टाईमने डिवाइड करतो आपल्याला मिळते ॲक्सलरेशन. आता जेव्हा आपण डिव्हिजन करत जातो समोर, जसं S/T आला, S/T आला तर आपल्याला काय मिळतो, स्लोप. तर ST ग्राफचा स्लोप म्हणजे तुम्हाला काय मिळालं, वेलॉसिटी. ठीक आहे. इथे पण काय पुढे गेला ना स्लोप मिळाला आपल्याला. तर VT ग्राफचा स्लोप काय आहे, ॲक्सलरेशन. आणि तेच जर तुम्ही रिव्हर्स आले तर A/T, इथे मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. A/T काय भेटला तुम्हाला, वेलॉसिटी. जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो आपल्याला काय मिळते, एरिया. इथे पण जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता V/T तुम्हाला काय मिळते, एरिया. पण या केसमध्ये एरिया म्हणजे काय होते, डिस्प्लेसमेंट. इथे एरिया म्हणजे काय होते, वेलॉसिटी.
समोर जाताना आपण डिवाइड करतो. सो s/t म्हणजे वेलॉसिटी म्हणजे स्लोप, स्लोप म्हणजे वेलॉसिटी झाला. आणि vt ग्राफमध्ये स्लोप म्हणजे काय झालं, ॲक्सलरेशन. रिव्हर्स केसमध्ये ॲक्सलरेशन आणि टाईमचा ग्राफ असेल त्याच्यामधला एरिया काढला तर वेलॉसिटी भेटते. वेलॉसिटी टाईमचा ग्राफ असेल त्याचा एरिया काढला तर आपल्याला काय मिळणार आहे, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. आता काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे, इम्पॉर्टंट. ठीक आहे, नोट डाऊन. जसं काय उदाहरणार्थ आता एखादी समजा आपल्याकडे बाईक किंवा एखादी कार आहे आपल्याकडे सपोज. ठीक आहे, ही आपली कार आहे. आता सुरुवातीला या कारमध्ये सुरूच नाही केली कार, अजून कार सुरू नाही केली. जर कार सुरूच नाही केली त्याला इनिशियल वेलॉसिटी असणार आहे का, नाही. मग सध्या ही कार कशामध्ये आहे, रेस्टमध्ये आहे. जेव्हा एखादी ऑब्जेक्ट जर रेस्टमध्ये असेल, जर तुमचा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल, यू म्हणजे काय होते, इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी काय असेल, 0, कारण की त्याला सुरुवातच नाही आहे. जर वेलॉसिटी 0 आहे तर चेंज ऑफ वेलॉसिटी होणारच नाही, म्हणजे ॲक्सलरेशन तिथे सध्या आहे नाही. सुरुवातीला आपण ॲक्सलरेशन काय पकडायचं, 0. सेकंड केस, जर समजा तुमचा ऑब्जेक्ट आता इथे ट्रॅव्हल केला ऑब्जेक्टनं. ठीक आहे, या ऑब्जेक्टनं मुवमेंट केली, ट्रॅव्हल केलं इथपर्यंत, आणि इथे पोहोचल्यानंतर शेवटी गाडी परत तुमची गाडी झाली थांबली. इथे तुमची गाडी काय झाली, आता तुमची गाडी थांबली. आता इथे येऊन थांबली, इथे पण काय स्टॉप झाल्यावर काय झाली, मग गाडी स्टॉप झाली म्हणजे थांबली म्हणजे परत कशामध्ये आली, रेस्टमध्ये आली. जशी गाडी रेस्टमध्ये आली काय असते, वेलॉसिटी 0 असते कारण की थांबली आहे. पण इथे ट्रॅव्हल केल्यानंतर, कारण की हे काय झालं, आफ्टर सम टाईम इंटरवल, काहीतरी टाईम इंटरवल नंतर, तर व्ही काय झालं तुमची फायनल वेलॉसिटी इक्वल्स टू 0. कारण की इथे ऑब्जेक्ट कसा आला, परत ऑब्जेक्ट कशामध्ये आला, रेस्टमध्ये. तर जेव्हा कधी ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असते तो सुरुवातीला असो किंवा शेवटी असो त्याची इनिशियल आणि फायनल वेलॉसिटी काय असणार आहे, 0, जर रेस्टमध्ये असेल तर. आता कोणाला प्रश्न पडला असेल, सर तर ऑब्जेक्ट यू पासून सुरुवात झाली आणि व्ही पर जाऊन पोहोचली, तर आपण जर समजा टाइम इंटरवल टी पकडला समजा आणि ॲक्सलरेशन काढलं, तर आपला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय होता, व्ही मायनस यू बाय टी. सो आपण इथं लिहिणार आता मग व्ही मायनस यू बाय टी. फायनल वेलॉसिटी 0 होती, इनिशियल वेलॉसिटी 0 होती, आणि टाइम ट्रॅव्हल किती होता, टी. आन्सर तर 0 आलं. बरोबर आहे का, बरोबर पण आहे आणि बरोबर पण नाही. का बरं, कारण की बघा ॲक्सलरेशनसाठी आपल्याला काय असते, वेलॉसिटी कशी बदलत आहे टाईमनुसार ते चेक करायचं आहे. म्हणजे जसा जसा टाईम इंटरवल बदलत चालला तर या मधामधातले आपल्याला काय बघायचं आहे, वेलॉसिटीज. एक, दुसरी वेलॉसिटी, तिसरी वेलॉसिटी, चौथी वेलॉसिटी, पाचवी वेलॉसिटी. जसा जसा टाईम बदलत आहे तशी तशी वेलॉसिटी कशी चेंज होत आहे ते आपण चेक करतो. त्यालाच काय म्हणतो आपण, ॲक्सलरेशन. पण तुम्ही जर स्टार्टिंगला एकदम चेक केलं आणि फायनली गाडी घरी येऊन थांबली, इथं चेक केलं, तर काय झालं, तुम्ही मध्ये वेलॉसिटी कशी चेंज झाली बघितलीच नाही. तुम्ही काय बघितलं, फक्त सुरुवात पॉईंट आणि एंड पॉईंट. याच्यामध्ये सध्या गाडी कशामध्ये आली आहे, रेस्टमध्ये आली आहे. जर गाडीच रेस्टमध्ये आहे, गाडीमध्ये मोशनच नाही आहे, तर वेलॉसिटी चेंज होणार आहे काय, नाही. जर वेलॉसिटी चेंज झाली नाही म्हणजे ॲक्सलरेशन काय झालं, 0 झालं. कॉन्स्टंट ॲक्सलरेशन 0 असते. इथे बघू शकता, जसं ॲक्सलरेशनची व्हॅल्यू चेंज झाली नाही याला आपण कॉन्स्टंट ॲक्सलरेशन ग्राफ पण म्हणतो. कॉन्स्टंट ॲक्सलरेशनचा ग्राफ असं पण म्हणू शकतो. सेम लॉजिकमध्ये याला आपण काय म्हणू शकतो, कॉन्स्टंट वेलॉसिटी ग्राफ म्हणू शकतो. ठीक आहे, तर काही गोष्टी तुम्हाला आता समजल्या असेल की ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल तर इनिशियल वेलॉसिटी 0 कारण की सुरुवात झालीच नाही. ऑब्जेक्ट जर ट्रॅव्हल केल्यानंतर रेस्टमध्ये आला तरी फायनल वेलॉसिटी काय झाली, 0. आता एक क्वेश्चननुसार तुमचं कंडिशन चेंज होत राहते. ठीक आहे, ओके. असं आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, थँक्यू.